नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र। मी तुमचा तन्मय पाटील पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये। तुम्हा सर्वांना माझ्याकडनं गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नक्कीच मित्रांनो, मी चाललो आता आपले पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वरूढ स्मारक आहे, त्याचं नक्कीच नित्यपूजन आणि महापाठ आरतीसाठी। तर यापुढे प्रत्येक रविवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून होणार आहे। तर नक्कीच ज्याला जमेल तसं त्याने प्रत्येक रविवारी ते या सहभाग व्हा। नक्कीच चला, आता थोडा वेळ झाला आहे पण नक्की आता जाऊ तिथे आणि मग पुढचं तुम्हाला जॉईन करून दाखवतो। रायगडाव घेतात मला पण नेशाल ना आता नेक्स्ट टाइम मला नेशाल पक्का नक्की प्रॉमिस करा दोघींनी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। भारत माता की जय जय। सर्वप्रथम श्री शंभू सेवा समिती याबद्दल तुम्हाला 2 मिनिटात सांगतो आहे। श्री शंभू सेवा समिती ही 4 वर्षापूर्वी डोंबिवलीतल्या काही वेगवेगळ्या प्रोग्रामची चालू केलेली समिती आहे। या समितीचं मूळ उद्दिष्ट आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जो अपूर्ण आणि जो अर्धवट राहिलेला इतिहास जो समाजापर्यंत पोहोचलेला आहे तो समाजापर्यंत पोहोचवणे। आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची, छत्रपती संभाजी महाराजांचा तिथीनुसार माघ शुद्ध सप्तमीचा जो राज्याभिषेक होतो त्या राज्याभिषेक साजरा करण्याची ही समिती म्हणून प्रयत्न करते। श्री शंभू सेवा समिती गेली 4 वर्षापूर्वी डोंबिवलीच्या 4 ते 5 जणांनी सुरू केली। पण तुम्हाला आज मला सांगण्यात अत्यंत आनंद होतोय की आता समितीचे आपले अध्यक्ष आहेत जे कृष्णा राऊत समितीचे आपले अध्यक्ष आहेत। ही समितीचा सध्या कार्यवाहक आणि सचिव म्हणून काम करतो। समितीचा संपूर्ण खजिनदार जबाबदारी देवेंद्र जाधव यांच्याकडे आहे व इतर बाकी समितीचे सदस्य आहेत। ओम मुंडेकर, मनीष लांगट हे समितीचे सदस्य आहेत आणि मागे आपलं व्हिडिओ दाखवतो यश पाटील। समिती ज्यावेळेस सुरू केली ती 5 ते 4 जणांनी समिती सुरू केली। आज ही समिती 300 सभासद व 11 कमिटी मेंबर्स, कोर कमिटी पदाधिकारी पर्यंत ही समिती पोहोचलेली आहे। दुर्गराज रायगडावर जो तिथीनुसार राज्याभिषेक होतो दरवर्षी माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली इथं आणि कल्याण डोंबिवली दोन्ही विभागात जवळजवळ आता यावर्षी आपण राज्याभिषेक जो झाला महाशुद्ध सप्तमीचा रायगडावर त्याला 300हून अधिक वारकरी शिवभक्त कल्याण डोंबिवलीच्या रायगडावर राज्याभिषेक पाहण्यासाठी गेले। तर त्याचे सगळे हायलाईट्स तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला दिसतीलच। आपलं श्री शंभू सेवा समितीचं पेज आहे। खरं तर एक शोकांतिका म्हणावी वाटेल, आज सकाळी शोभायात्रा डोंबिवलीमध्ये पार पडली। काल छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी डोंबिवलीमध्ये पार पडली। पण जर एक आपण आकडा बघितला तर आज सकाळी शोभायात्रेला म्हणजे अनेक तरुण तरुणी आपल्या जे मित्र परिवार जे एवढे असतील तेवढे म्हणजे आपल्याला नटून थटून सकाळी त्यांच्या शोभायात्रेला इथे हजर असत होता। पण काल तीच त्यांच्यामुळे ही शोभायात्रा आपण साजरी करू शकतो। तर छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आणि मुख्यमंत्री यात्रा डोंबिवलीत होती। तर दुर्दैव असं फक्त मोजून 40 ते 50 वारकरी शिवभक्त त्या मुख्यमंत्री यात्रेसाठी होते। आणि आत्ताही हे आपण फक्त स्मारक बांधून किंवा पुतळे उभे करून महाराज पोहोचत नाही। तर छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा ही कुठल्या एका व्यक्तीची पूजा नाही, तर ती एक साधना आहे आई तुळजाभवानीकडे त्यांचे गुण आपल्या अंगीकरणी करण्याची। आजही जर आपण बघितलं ही नित्यपूजा सुरू करताना तर आम्हाला गर्दीचं कधीच आम्हाला अप्रूप वाटलं नाही आणि आम्हाला गर्दीपेक्षाही गर्दी महत्त्वाची आहे।
त्यांच्या मनात स्वतः खरंच छत्रपती शिवाजी महाराज जसे मोजून 5 जण जरी इथे आले तरी आमच्यासाठी खूपच. आणि ही गर्दीचं अप्रूप कधी नसणारी मंडळी आहे. आज पहिली नित्यपूजा या रविवारी आपण ते सुरू करतो. इथून पुढे दर रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता ही नित्यपूजा अखंड अविरत सुरू असतात. ऊन वारा पाऊस कशाची समान न मारायचं. दर रविवारी 6:30 वाजता ही पूजा देखील पार पडणार आहे. लगेच स्मारके या स्मारकाची सध्या आपण जबाबदारी घेतो. स्मारकाची जबाबदारी म्हणजे साफ स्वच्छता. या स्मारकाची जी नित्यपूजा होते या स्मारकाची सगळी जबाबदारी आता आपल्याला सांगितली गेली. मग आता आजच्या आरतीला सुरू करू. जय छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. आदिशक्ती तुळजाभवानी आईचा जय असो. स्वराज्य संकल्पक आबासाहेब शहाजी महाराजांचा जय असो. साऱ्या विश्वाची माता राजमाता आसाहेब साई साहेबांचा विजय असो. प्रातस्मरणीय विश्ववंदनीय पुण्यश्लोक जगकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. धर्मवीर छत्रपती श्री 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 संभाजी महाराज की जय. विष्णू विष्णुवंदिता सहा सुनो शिवसैस्या भद्राय राजते. रुद्रा भद्राय राजते श्री शंभो शिवजातस्य मुद्रा गौरी वजाते. निरंकस्य विनोलेखा वर्तते कस्सरोपरि. महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. जय. धर्मासाठी झुंजावे धर्मासाठी झुंजावे झुंजोनी अवघ्यास मारावे झुंजोनी अवघ्यास मारावे. मारिता मारिता घ्यावे मारता मारता घ्यावे. राज्य आपुले राज्य आपुले. देशद्रोही देशद्रोही मारो निघालावे परते मारो निघालावे परते. जीवनास पावती पडते देवदास पावती करते. यदर्थे नाही देवमस्तकी धरावा देवमस्तकी धरावा. अवघा हरकल्लोळ करावा अवघा हरकल्लोळ करावा. मुलुक बडवावा की उडवावा पडवावा की उडवावा. धर्मसंस्थापनेसाठी धर्मसंस्थापनेसाठी शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप. शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा प्रताप. शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा साक्षेप. भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे. शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे. शिवरायांची सलगी देणे शिवरायांची सलगी देणे. कैसी असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग. मनोनी साधिले तो योग मनोनी साजे तो योग. राज्य साधनाची लगबग राज साधनाची लगबग कैसी केली. याहुनी करावे विशेष याहुनी करावे विशेष. तरीच म्हणवावे पुरुष तरीच म्हणवावे पुरुष. या उपरी आता विशेष याहुनी आता विशेष काय काय द्यावे. शिवरायांची आठवावे शिवरायांची आठवावे. गीत गुणवत मानावे गीत सुरत मानावे. यलोकी परलोकी उरावे लोकी परलोकी उरावे. कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू निश्चयाचा महामेरू. बहुजनांची आधारू बहुत जनांसी आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू अखंड
आमचा निर्धारू श्रीमंत योगी गजपती गणपती गणपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत शारदा राजा विचारशील राजशील धर्मशील सर्वोत्तमने सुशील सकाळी वीरोदार गंभीर शूरक्रियेसी तत्पर सावधपणे नृपर उच्च केल देव धर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण झाला नारायण प्रेरणा केली या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे कित्येक दुष्ट संवारीला कित्येकासी धाक सुटला कित्येकासी आश्रय झाला शिवकल्याण राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय जय श्रीराम जय शिवराय जय शिवराय इकडे कसं असणार बाहेर पडलं तर गोष्ट अशी म्हणजे की आपल्या महाराजांच्या आरतीला सेवेकरी म्हणून 2 लहान मुले आल्या होत्या. विशेष म्हणजे
6 वर्षाच्या असताना देखील त्यांनी 100हून अधिक किल्ले महाराजांचे सर केलेले आहेत. तर त्यांना बघून मनात असं कुठेतरी वाटलं की आपणही महाराजांचे किल्ले असो किंवा आपली सह्याद्री असो कुठेतरी सर केली पाहिजे. खूप असं मनात वाटून आलं. तर नक्कीच प्रयत्न आपण करूया आणि नक्कीच त्यांनाही त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. असंच आपल्या डोंबिवलीचं नाव असंच मोठं करत राहावं हीच महाराजांचरणी हीच जगदंबेचरणी प्रार्थना करून एकविरेचरणी प्रार्थना करतो. नक्कीच त्यांनाही शुभेच्छा माझ्याकडनं. नक्कीच आपल्या जवळ असलेल्या पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरोध स्मारकाचं नित्यपूजन महाआरती महापाठ प्रत्येक रविवारी सायंकाळी 6 वाजता साफसफाई करणार आहे आणि 6:30 वाजता आरती होणार आहे. तर नक्कीच ज्याला ज्याला शक्य असेल त्यांनी प्रत्येक रविवारी थोडा वेळ काढून आरतीला या नक्कीच. आणि येताना सोबत आपले 2-3 मित्र किंवा आपले फॅमिली मेंबर कोणालाही घेऊन या. नक्कीच सहभागी व्हा. आणि इथेच माझा ब्लॉग एंड करतो. पुन्हा एकदा माझ्याकडे तुम्ही सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र. तर चला.